आत्या 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 काय ग? काय असलं? कोणता विचार करू राहिल्या? एवढ्या पार विचारात म्हणजे घुसल्या पार तुम्ही. अगं बघ ना, होळी होऊन गेली, आता उद्या धुरवड. पण सणासुदीवनी वाटत नाही अगं रेशमी. ते तर हाईच बघा, असं एकदम वशाड वशाड वाटतं ना. हा, सणसूद वाटतच नाही. वाटतच नाही आता सणसूद. दिवाळी सुद्धा वाटत नाही, ते पण उलट लाईटीमुळे उगच वाटत. आपले बाकीचे सण तर राहूनच गेलेत. अगं रेशमी, आमची पहिली धुरवड अशी धुरवड राहायची बाई, तर विचारू नको. सर गाव एकत्र, शेजारी पाजारी एकत्र कुटुंब. काय बाई, दिवस मावळ्याला कळत नव्हता धुरवड खेळायला. असे कपडे बदलले की असेच भरून, असे कपडे बदलले की असेच भरून. आई अशी झाडू घेऊन माग लागायच्या, बास करा बास करा. नव्हतं बास होत ग, लय आनंद व्हायचा. पण आताचे बघ ना, कामासाठी मुंबई पुण्याला पांगलेले, धंद्या पाण्यासाठी कामासाठी. आता सणसुदन काय ते सर महागच पडलंय अगं. एकत्र येणंच होत नाही कामामुळे बघा. खरंच ग रेशमी, आता एकत्र येणं होत नाही. फोन जरी केला सणाला, ये रे सुट्टी काढून, काय ते सणाचं पडलंय, सुट्टी भेटा नाही अशी म्हणते. अगं रेश्मा, आधी सारखं काहीच राहिलं नाही बघा. पहिला पैसा नव्हता दिसत, पण जिव्हाळा लय होता. घास कुणी कुणाला टाकून खात नव्हतं एकामेकाशिवाय. काय काय कार्यक्रम असू दे बाय, छोटा असो मोठा असो, सगळे आवडीने ग चार बऱ्या बोलवायला जायचं. आता हे सक सुद्धा बोलवी नाही. कार्यक्रम ते कळत नाही. हो, शेजारी कार्यक्रम असतो तरी बोलविना. लय बदलाव झाले तर जाते ते. कमून झाले ते बदलाव. पैसा जास्त झाला, पैसा जास्त, लोक पळायला लागले. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या दुनियात बाई, मग आमचा संसार पुढे घ्यायचा, आमचा संसार पुढे न्यायचा. पण त्यांना हे कळत नाही, संसार पुढे नेता नेता त्यांच्या ना जे खुशी आहे ना, ते आनंद आहे ना, तो आनंद कुठे हरवलाय ना, हेच गावसा नाही हरवलाय ते. पण आतापर्यंत पण आता पण जर केलं तर होतंय काय, तो आनंद धुंडायला उशीर नाही लागत. फक्त टाइम काढावा लागतो. आता काही नाही लागत. आनंदासाठी पैसा नाही लागत, टाइम काढावा लागतो. एकमेकासाठी जीव पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. बरोबर का नाही? पैसात नसतं सगळी गोष्ट. काय असतं, माणूस की धरावा आणि जिव्हाळा जवळ करावा. तसं राहिलंच नाही रेशमी. मला तर लय टेन्शन येतं. अजून मागच्या तुमच्या काळाचं काय होईल, लय अवघड होणार आहे अजून तर. आताच असं आम्हाला पहिलं आठवून आम्हाला रडायला येतं. तुमचे म्हणजे ते दिवस तुम्हाला आठवत असतील. म्हणजे जत्रा खेत्रा असलं तर कंदील कंदील नाही का, आकाश कंदील. हा, आकाश कंदील कुठं बाय, कंदील कंदील राखेलचा. तो कंदील घेऊन आमचे वडील पुढं, नाहीतर ते बैलाच्या गाडीच्या त्याला कंदीला अडकवायचं आणि ते रात्रीचं 4-4 किलोमीटर जत्राला जायचं. जत्राला. आणि ते हे चंद्र वर आलेला पाहायचा पुनिवेचा. 4-5व्या दिवशी जत्रा, पूर्ण चांदण रात. काय आनंद ग रेश्मा. असं अजूक वाटत उद्या धुरवड. गोळ्या मेळ्यानी लय खिळू वाटती धुरवड. पहिल्यासारखं वाटतंय खेळावा कुटुंबानी सगळ्यांनी. कोण कुणाला लाजत नाही का लोपत नाही, सगळ्यांनी रीडबीड कडून टाकते. तसं चांगलं वाटत. पण आता भावड्या गेलाय पुण्याला आणि 2 पुरी मुंबईला. पुरी येत नाही तर सणावाराला. आणि बसलो तर आपण तोंड पाडून दोघी. असं वाटतं जुने दिवस ते परत यावा. पण कशाचं काय, गेले ते दिवस, राहिले ते आठवण. आता एक काम करायचं का, आपण सगळ्यांना फोन करून बोलून घेऊ ना. मग उद्या कर की फोन. करते, एकदा फोन लावते. कुठे फोन? बरं होईल फोन केला. सगळ्यात आधी यांना फोन करते. हॅलो हॅलो, ऐका ना. हा बोल ना. अहो मी काय म्हणत होते, उद्या धुरवड आहे तर उद्या या ना तेवढं. मग आपण सगळे मिळून ना धुरवड साजरी करू. आत्याचं लई इच्छा होऊ राहिली नाही का. अरे तुमच्या दोघींचं काय चाललं रे, धुरवड धुरवड. इथं बॉस माझी धुरडी करतोय माहिती का. मला नाही जमणार. तुम्ही यार कशाला फोन करता राव. मी काय म्हणते, करतो मी नंतर फोन. अहो ऐका ना. हॅलो,
अरे नाही करतो, ऐक ना जरा, मी कामात आहे. अहो ऐका ना, या ना पण आपण सगळे मिळून सेलिब्रेशन करूयात, भारी वाटन. करतो ना का हट्टे परत करू, तुम्हाला काय काम धंदे नाही. ठेवा बरं तुम्ही फोन. हॅलो, बर जाऊ द्या, सोनीताईला फोन करू. हा कर. धरा तुम्ही बोला. हॅलो, हॅलो. काय गाई? अगं सोने, उद्या दुर्वड आहे, ये ना उभे उभ्या, आपण सगळे मिळून खेळू. अगं मम्मी, तुला माहिती आहे ना ग, माझ्या मागं 2-2 लेकरं, सासूबाई कशी आहे, आणि मुंबईवरून इतक्या लांबून यायचं, मला कसं गं जमन. झालं बाय, नेहमी तुझं तेच आहे गारानं. अगं गारणं काय मम्मी, पण तू आता बघ ना, लेकरांची शाळा आहे, परत अहो ताई, मी काय म्हणते, हे सगळं चालूच असतंय. तुम्ही एकदा या ना, लय मजा येईल, सगळे सोबत एक फॅमिली होईल, म्हणजे एकदाच येते आणि सगळे अशी लय धमाल मस्ती होईल. होय, हा खरं झालं तुमचं, पण मला लेकरांची शाळा आहे, घरातलं काम आहे, आणि मुंबईवरून येणं होत असते का कुठं, तुम्हाला माहिती आहे ना चांगलं. पर फोन करते आता रागवलं. बर, आत्या जाऊ द्या ना, आता आपण दोघीच खेळू. आत्या दोघी खेळू. काय नाही बाई, मला खेळायचं. मला माहित आहे हे असंच होणार, हे येणार नाही, त्यो नाही येणार, ही पोरगी नाही येणार. हे काय पहिले दिवस काही परत येणार नाहीत. रेशमी, जा तुझं काम बघ, घरातलं राहू दे. काय बाई, आता लयच नाराज येत, काहीच समजा नाही, पण काहीतरी करावं लागल. असं गप बसून नाही चालायचं. आत्याच्या तोंडावर तर हसू आलंच पाहिजे. आयडिया. रेशमे, अगं कुठं चालली घेऊन? चला तुम्ही, चांगल्या गोष्टीसाठी ना थोडीशी वाट बघावच लागते. उतरा. पाठशीन टंगड बिंगड मुडशी. नाही मोडायचे. चला. झालं का? हा हा, या उतरा. नाही अजून एक आहे. चला. सांगशील पायरी. आता आत्या, तुम्ही एवढ्या खुश होता ना, बघाच. तुम्ही म्हणता काय बाय रेशमी, एवढा भारी सरप्राईज. रेशमे, मला भ्याव वाटतं तुझ्या सरप्राईजचं. भेव काय म्हणजे काय, पुढं काय भूत थोडं ना उभा येतावा. बसू का? बसायचं नाहीये, चला पुढं. पटापट चला, थोडस राहिलंय, थोडस. मला स्वतःला वेट व्हायला. आळू 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 पडू नका, थांबा, हळूच. सरप्राईज म्हणलं तर आता तशा लहान लेकरांनीच नाचत. आत्या खुलू का डोळे? बोल गं. अरे आला का तू? मम्मी, मला तुझी किती आठवण येत होती माहिती का? मी आल्याशिवाय राहणारच नव्हतो. आता दुर्वाड बघ किती जोरात होईल. मी लय आनंद झाले रे. अरे आलो रे माझं सोनं. आम्ही पण आलो. रेशमी, अगं माझी रेशमीने सगळं केलं. पण आलोय.
तुम्ही आले जावय, बरं झालं तुम्ही आले, बरं झालं जावय, बरं आले, बरं झालं हो जावय तुम्ही आले. मावशी आम्ही पण आलो. माझे लेकर आले ग, वेळ काढून आले ग माझ्यासाठी. अगं मम्मी तुझ्यासाठी नाही वेळ काढणार, मग कोणासाठी काढणार? मग असंच येत जा ग, सणासुदीला सण असल्याने दिसत. महिने मत झालंय सगळं. माझी रेशमी तर लय ग शहाणी. रेशमी कसं बोलवलं तू त्यांना? आत्या ते सगळं तुम्हाला नंतर सांगन. तुम्हाला आवडलं ना? हो लय मला आनंद आनंद झाला की नाही? तोंड पाडून बसल्या होत्या, पण आता सगळे आले आणि एकदम चांगलं झालं बघा. हॅपी होळी मम्मी. बायकोला लावलं ना. थांबा ना. हॅपी होळी मम्मी. हॅपी होळी मम्मी. हॅपी होळी सासूबाई इकडे बघा ना जरा. यार माझी बायको राहिली ना. आता कशाला? पहिला कलर नवऱ्याचा असतो आणि यांनी सगळ्यांनी मला कलर लावून टाकला. आता येत आहे का? तुम्ही कस काय कलर लावला माझ्या बायकोला? तुम्ही किती लांब थांबले होते उद्या? कशाला आमच्या दादाला त्रास देताय? मी नाही, ऐक ना. मी नाही. अरे नको ना त्रास देऊ यार. नाही अगं लाव बरं, नाही. लाव, मम्मी लाव, सांग ना गे तिला. लाव. हॅपी होळी. तुम्हाला पण बरे हे तरी बरं झालं की कोणाचा कलर लावून नाही घेतला, नाही तर तुम्हाला दाखवला असता सपाटा. तुझ्यासाठी थांबलो ना. लाव ना पटकन चल. हॅपी होळी. आता तुम्ही यांना लावला की नाही? सोने इकडे येतात. हॅपी होळी दादा. मानसी हॅपी होली, हॅपी होली. माझ्या सुनबाईला लावू दे. आता थोडंच लावा, मला व्हिडिओ काढायचा आहे. लावा ना तू. एवढं एक उलट केलं. जेवढे आपण कलर लावतो ना तेवढं चांगलं असतं, कारण की आपल्या आयुष्यामध्ये ना तेवढे कलरफुल लाईफ होते म्हणजे आपली. हॅपी होली वहिनी सुनबाई. आम्ही पण हा. वहिनी आम्ही पण हा. सासूबाई सगळ्यांनी कलर लावला. मी एकटाच कोरडा राहिलो. मला आहे का नाही काही? त्यात मुंबई वरून आलोय मी. तर मी आलोय माझ्या जोडीदाराला घेऊन आलोय. दोघं कोरेच थांबा भावड्या लाव. मी तुम्ही लावतो होय? घ्या माझी बुवा. बस करा की. झाले का? थोडं. झाले का आता? चला सगळ्यांना एकमेकांना कलर लावून घ्या. या इकडं. हॅपी होळी. हॅपी होली. आणि आपली फ्रेंडशिप अशीच हो. हॅपी होळी. हॅपी होळी रेश्मा. शुभी कलर. अब हॅपी होळी. हॅपी होळी. नाही नाही मला लावलं, पण तिकडं काय चाललंय? ती माझी फ्रेंड आहे. नाही कलर लावतो. तेच म्हणलं जास्त पटवून केलं ना. कधी बुक्का लावून काय त्यासाठी आले का? पुण्यावर हेच करता? अगं नाही ग, तू माझी बायको. मी असं कसं करत? तेच म्हणतो. सांगू का मम्मीला? सांगू? नाही ना नको ना. असं काय नाही करत मी. बसा मग. मला लावायचं तेवढा कलर लावायचा. इकडे तिकडे काय आता बस. तर चला ऐका आता सगळे. आता आपण मस्त पैकी एक गेम खेळूयात, कारण की आज धुरवडी आहे. आज धुरते काय माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आधीच सगळी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. तर आपण काय करायचं माहितीये का? तळ्यात मळ्यात एक गेम खेळायची. आणि सगळ्यात महत्वाचं पनिशमेंट अशी असणार, त्याच्यावरती बलून फेकून मारायचा. म्हणजे जे आपण जे हारणार त्याच्यावरती जे आपण कलर वाले बलून्स आहेत ना ते त्याच्यावरती फोडायचे. कळलं? अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपण पुढे करणार आहोत, त्याच्यामुळे त्यासाठी एक्साइटेड ठेवून द्या. तर हे बघा, हे आपला तळा आहे आणि आपला मळा आहे. तर आता जे हारणार ना त्याला आपण हे बलून मारणार आहेत. म्हणजे असा फुगा मारायचा की लागला पण पाहिजे
आणि कलर पण लागला पाहिजे. बरोबर का नाही? बरोबर. हा बोला ना. मी काय म्हणतोय त्यांचा चालू आहे खेळ, आपला वेगळा खेळ खेळू ना गडी माणसाचा. गडी माणसाचा खेळ म्हणजे कोणता? सांगतो भांग. हे काय असते? तुम्हाला काय करायचंय? चला राव, मी होते तुम्ही ऐकत नाही. ऐक ना दाजी, तुम्ही काय ताक कशाला आणलं तुम्ही? ताक नाही ती बोलतो ना. किशा चल रे इकडे, बघत नाही कोणी. चला ओ काय आई गेल्या. ऐसा फुग्गा ऐसा फुग्गा ऐसा फुग्गा ऐसा. करावा पलीकडवा तोंड करा. ओके चला. परत आता बहिणीलाच हरवणार आहे. बर कसं वाटतंय? डोकं कसं ताड 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 करताय ना? चला एक नंबर विषय. थांबा तर आता तुम्ही तर हारलेले आहेत त्याच्यामुळे आता तळ्यात मळ्यात तुम्ही म्हणा. बर हा चला ओके. आता बघू आता आत्याला. आत्याच हारणार. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात हळू कसं चालायचं? तळ्यात मळ्यात मळ्यात. हारणार आहे आत्या. कोण धाव आला? मला हा हारले पण नाही. ऐका इकडे सगळे. आता ही गेम खेळून ना बोर झालंय. इकडे सगळे या. हे अरे कोणीच नाहीये बहिणी. आता ना काय करू माहितीये का? जे पण कोणी गावात आपल्या दिसन बिना कलरचं याला असा बारवायचा. आपण सगळ्यांनी त्याच्यावर तुटून पडायचं. कळलं का? लपा लपा मागायला का आवाज करायचा नाही. लगेच पळून जाते ना कोणी आलेलं. आज धुराडे भाऊ कोणी कलर लावला पाहिजे, सगळे भरून टाकतात. बहिणी एक जण आलाय. ए पप्पे आहे घरे. भरलं नाही पाहिजे. नवीन कपडे घातले. जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. हे आज काय मला सोडणार नाही. मम्मी वाचव. आता मम्मी नाही. आता आम्ही आता कसं वाटतंय? गार गार वाटते. आता कसं वाटतंय? गार गार वाटते. कसं वाटतंय? गार गार वाटते. तुला काय वाटलं धुरड्याच्या दिवशी तू असं सुका फिरशील? नाही, तू आपल्या गावात ते पण सुका कधीच नाही. अरे काय का असं ना, पण आज जुने दिवस आठवले बघ. असंच आम्ही मैत्रिणीच्या माग गली गलीने पळायचो. आणि दिवस माणूस तर भिजून ये कपडे बदल, भिजून ये कपडे बदल. आता तुझी तीच गत होणार आहे. गच्चीत एका जागेवर उभा राहता तू. माझे गुडघे गेले पळू पळू. लय तरा तरा पळतो रे. हा मिल्क सिंग सारखं.
सगळ्यांना बघून घेणे, एकाला बघून घेणे सगळ्यांना. पळे फिंदरे. होली हॅपी होली. त्या पोराला काय भिजवलंय आजाला. नव्हतं तो एखाद्याला धरला मग त्याला वाटलं असं सुटून त्या पण तू खोटं बोलायचं त्यांनी पकडले त्यांनी. दीदीला किती साईड येऊ राहिली त्यांची. ए बरं ते सगळं सोडा, आता सगळ्यांनी ना एक एक करून डान्स करा. आपण पहिले ना सारे गमपा करू बर का. ओके बघू आता कोण जास्त भारी डान्स करतोय. पण मम्मी थोडी डान्स करता येईल. तुमच्या मम्मीला सगळं येतंय. आता कलांटी खाईन. आता मम्मीला आनंद झालेला आहे सगळे आले तर. मग त्याच्यामुळे एन्जॉय करताय. यू कॅन डू इट. सारे गमपा चला घे. सारे ग म प धनी सा. म्हणा सा. चला चला मागच्या वेळेस किटी पार्टीला कशा नाचल्या होत्या तशा नाचायचं आहे आता. मग गाणं नाही लावलं का? अरे तूच लावतो मी म्हणायचं. म्हणतो ना. हा. म्हणा सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए. अब मैं जाऊंगी घर पे जल्दी जल्दी के लिए. अरे रे झालं. ओके तुम्ही तुमचं आहे आता. ऐक ना तुझं झालं आता. तू वगैरे मग कर नका फेकू ना. चला ओके. आता कोण आहे? सारे ग म प ध नि सा. मंदबाई बल्लम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी सारी छोरी शराबी हो गई. तूने मारा टहन के जो तूने मारा ठुमका तो लड्डू परोसन की भाभी हो गई. बोले रे जमाना शराबी हो गई. ओके डन. आता आउट. सारे ग म प ध नि सा. जावाय बापू जो मात रे, जावाय बापू जो मात. सासवाय झाल्या कोमात रे, सासवाय गेल्या कोमात. जावाय बापू जो मात रे, जावाय बापू जो मात. सासवाय गेली कोमात, सासवाय गेली कोमात. आता सॉरी बर का. झालं चलो. हे झालेलं इकडे थांबा. सारे ग म प ध नि सा. ताई चलो. गाणं तर म्हणा. कोणतं आवड तुला सांगा. कोणतं गाणं काय रंग बरसे. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. सगळे गाणे म्हणा सगळं. चला ओके. झालं 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 झालं. हा झालं. आउट. मग इकडे आता तर आत्याचा डान्स बघायचंय. धनी सा. चला चांगलं भारी गाणं म्हणा. म्हणा होळीचं गाणं म्हणा चांगलं. आणि तर दुसरं कोणतंही म्हणा. तू प्रेमी आहा मैं प्रेमी आहा, आहा मेरा भी आहा. फिर क्या अम्मा, एक बस तू है प्यार के काबिल, सारा जहां है निकम्मा. तिकडे आपण कॅमेरा तिकडे. हा ते बघा ना व्हिडिओ काढून राहील. झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका हाय झुमका गिरा, झुमका हाय 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 झुमका गिरा. झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में. ये काली काली आंखें, टुरुरु टुरुरु, ये गोरे गोरे गाल, टुरुरु टुरुरु, ये तीखी तीखी नजरे टुरुरु टुरुरु.
जैसी चाल देखा तुझे तो जालम बुरा हाल ये काली काली आंखें टुरुरु टुरुरु ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें हिरनी जैसी नाचा तुम्ही नाचा जरा धीरे चलो बिजली कड़ी नैनों में चिंगारियां डोला बदन जोरों की बड़ी. तुम्ही कलर लावला हळूच हात मोडून मला वाटलं तूच आहे म्हणून मी लावला. अहो तुमचे काय डोळे काय हे झाले काय मी एवढी गोचपूर आहे आणि ती एवढी एवढीची बुट्टी आणि तुम्हाला एवढं दिसायला काय हा तुम्ही अजूनपर्यंत सकाळपासून मला कलर लावला का तुम्ही लोकांना कलर लावितात लाज वाटते थांबा जायगाव थांबायचा जर काही येड्यावानी केलं बघा मग बायांना करत लागतं का तुम्हाला माझ्या तुम्हाला मी भिजला का माझ्या पुरीला चिखलात लोळीता तिने मला लोळीला तवा सासूबाई तुम्हाला वाटतं का तुमच्या पोरीला मी चिखलात लोळीन ती कुठं मी कुठं तिनेच मला उचलूच आपले हे माझा अवतार बघा ना सगळं घाण गेलं कानानं वांदे गेले बरी तुला नाही खोड तुम्ही लहान होते ना असेच माझ्या संग खेळायचे होळी तसंच आता सण कोणचा येऊ दे वेळातून वेळ काढून असंच आनंदात हसत खेळत साजरा करीत जा किती आनंद वाटतोय मनाला हॅपी होली